मारविले अधर्म कर मिशांतर कलहाचे नकमहाराज सांगताय. हॅलो हॅलो हॅलो. ऐसे पक्षपाती राजे अपार, जे प्रजेशी सज्जनाशी पक्षपात करणारे राजे होते, असे अपार राजे भगवंताला मारले. अनेक प्रकारचं सैन्य ज्या पृथ्वीला ज्या सैन्याचा बहाल झाला होता, अधर्म करणारे जे असे काही होते ते भगवंतानं मारले. आणि निमित्त कशाचं केलं तर कलहाचे, भांडणाचं काय केलं निमित्त, कौरव पांडवाचे भांडणं लावले. पृथ्वीचे अधर्म सेना संभार, शोध शोधून राजे मारले अपार, तरी उतरला धरा भार शारम धर्णमानीची. पृथ्वीचे अधर्म सेना संभार, या पृथ्वीवर अधर्माचा सैन्याचा जो भार झालेला होता, असे राजे शोधून 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 भगवंतानं मारवले. आणि अपार राजे असे मारले, तरी सुद्धा पृथ्वीचा भार उतरला असं भगवंताला वाटलं नाही. यादव करून दुर्बल, नाना दुष्ट मातमिले सकळ, पण यादव झाले अति प्रबळ, हे न म्हणित केवळ श्रीकृष्ण. यादव करुणी आतुरबळ. पहिलं भगवंतानं काय केलं, यादवांना बलवान केलं, आणि यादवांना बलवान करून काय केलं, सगळ्या दुष्टांचा नाश केला. पण आता यादव बलवान झाले, प्रबळ झाले, हे सुद्धा भगवंताला सहन होईना गेलं. नवता यादवाचे निदान, नुतरे धरा भार संपूर्ण, ऐशे मानिता झाला श्रीकृष्ण कुळ निर्दळन तो चिंती. आता या यादवांचाही नाश करावा लागेल. यांचा नाश केल्याशिवाय पृथ्वीवरचा खरा भार कमी झाला हे भगवंत मानायला तयार नाही. पहा भगवंताची लीला कशी आहे. अगोदर यादवांना बलवान केलं, यादवांना बलवान करून त्यांच्याकडून दुसरे दुष्ट मारवून घेतले, आणि ज्यांच्याकडून मारवून घेतले आता त्यांच्याच नाशाचा तो काय करायला लागला, विचार करायला लागला. म्हणून देवाच्या सुद्धा जास्त नादाला लागायचं नाही, याच्या नादाला लागायचंच नाही. याचं काम करून घेईपर्यंत हा बळ देतो, आणि याचं काम पूर्ण झालं रे झालं की हा त्याचं पावर काय करतो, काढून तो निर्बळ करून टाकतो त्याला. ते माणसाने यादव दुष्ट असतील, हो यादव दुष्ट होते मान्य, म्हणून भगवंतांना त्यांना मारवलं हे मान्य. अर्जुन दुष्ट होता का, अर्जुन दुष्ट होता? महाराज, जो न संगेची पितिया वसुदेवाशी, जो न संगेची माते देवकीशी, जो न संगेची बंधुबळी भद्राची ते गोया अर्जुनेशी. महाराज, अर्जुनाला किती प्रेम केलं देवानं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, दया पाहता या तो अर्जुना, श्रीकृष्ण सावियाची झाला आदिना, कामुक का अंगना जिया परी, कैसे पारखे याने सर्वोत्तम पुण्य केले. माऊली म्हणताय काय अर्जुनाने पुण्य केलं असेल की देव त्याच्या एवढा अधीन झाला, नाही का नाही. मग किती खर्च उदाहरण केले, कामुक का अंगना जिया परी. एखादा कामी माणूस स्त्रीच्या समोर लाळ घोटावा, तसा हा जगाचा बाप अर्जुनाच्या समोर काय घोटतोय, लाळ घोटतोय. पण याचं काम झाल्यावर महाराज त्या अर्जुनाचं सगळं बळी काढून घेतलं. ज्या अर्जुनाला तिन्ही लोकात कोणी जोड नव्हता, तिन्ही लोकात जोड नव्हता, पाहता तुझ्यानी पाळी नाही त्रिलोके थोकडे, ऐशे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तिन्ही लोकात अर्जुना तुला कोणी जोड नाही, असा असलेला अर्जुन, त्या अर्जुनाला भिल्लाच्या बायेने मारलं. भिल्लांनी नाही, बायेनं मारलं, बायेनं. ते एक पदाची पाहत असेल, वही अर्जुन वही बाण, हे का नाही. अर्जुनही तोच होता, त्याचा धनुष्य गांडीवत होता, बाणही देत होते, पण अर्जुन काहीही करू शकला नाही. यानं याची शक्ती काय केली, काढून घेतली. म्हणून तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत याचं काम करून घ्यायचं का तोपर्यंत हा बळ देतो. मग ते कोणतंही असो बळ देतो, आणि याचं काम संपलं की हे बळ काय करतो,
काढून घेतो. म्हणून देवाच्या नादाला जास्त लागायचं नाही. त्याच्या नादाला नाही, संतांच्या नादाला लागायचं. याच्या नादाला नाही, त्याच्या नामाच्या नादाला लागायचं. त्याच्या नाही नादाला लागायचं. तुझ्या नामाचा विश्वास, नामावर विश्वास. देवाच्या नादी नाही लागले संत. काशी क्षेत्रामध्ये एक महात्मा होते, जंगलात राहायचे. आणि महाराज त्यांचा असा नियम होता, पीठ मागून आणायचं, तयार अन्न नाही. पीठ मागून आणायचं, ते चुरायचं, त्याचा एक आपल्या भाषेत पाटा बनवायचा. इकडं रोटा म्हणतात, रोट नाही, रोट म्हणतात, रोट. आणि तो भाजायचा, त्यात मीठही टाकायचं नाही, त्याला भाजी नाही, तसाच तो एक खायचा आणि भजन करायचं. आला भगवंत, भगवंताला जाणणारीच होती. भगवंत आला, मला राहायचं म्हणला तुमच्या बरोबर काही दिवस. ते म्हणजे राहा, मी जे खातो ते खा. यांनी आणलं पीठ, वगैरे घरून शिल्लक आणि दुसऱ्या 2 घरचं पीठ आणलं, 2 रोटे बनवले, रोटके बनवले. देवाला एक दिला ना, आपण एक खाल्ला. त्या दिवशी खाल्ला, दुसऱ्या दिवशी खाल्ला, तिसऱ्या दिवशी म्हणला काय राव, याच्यात थोडस मीठ तर टाकत जा. चव लागायला काय बिना मिठाचं नको, चटणी काही पण मीठ. म्हणजे ठीक आहे, भगवंता सांगितलं तेव्हा तुमची तेवढी इच्छा पूर्ण करून मीठ टाकलं. 2 दिवस मिठाचा वडका खाल्ला. तिसऱ्या दिवशी म्हणला खाऊ, याच्या बरोबर थोडं तूप असलं तर आणत जा. एक नुसतं कळलं जरा बरं वाटत ना, तुपान थोडं मऊ होईल तूप. ते म्हणले चाल मोठी कोणाला, देवाला. पहिल्यांदा कसं खाल्लं, नंतर मीठ मागितलं, आता तूप मागायला. उद्या भाजी मागशील, परवा काही दुसरं मागशील, आणि मला माझा नाश करशील. माझा टाइम सगळा कशात जाईल, ते गोळा करण्यात जाईल. आणि याही पेक्षा एक नुकसान माझं होईल का, तुझ्या नादानं जर मला चवदार खायची सवय लागली तर पुन्हा माझी ती जाणार नाही. खायचं तर हे खाय, नाही तर तुझ्या वाचून माझं काही बंद पडलेलं नाही. हे कोणा कशाचं, मी नामाचा धारक आहे, मला तुझी काय करायची आहे का नाही. अशा प्रकारचं हे तू कुठं जाणार आहे. मला भगवंताचं असं जे भगवंत काम झालं का, म्हणून पहा ना तुम्ही, मोठे मोठे महाराज, मोठे मोठे कार्य केलेले लोक येतं, खूप मोठ्या संस्थांनंतर त्यांची निंदा होती. आणि मग त्या माणसांना जर म्हणलं ना, अहो तुम्ही तर पहिले चांगलं महात्मा म्हणायचे ना, आता निंदा करायले, असे पहिला नाव करता. लोक काय म्हणतात, मग जे जन वंदिती त्याची त्याची निंदा करते. आणि मग पहिला तसा नव्हता, आता स्वभाव कधीच बदलत नाही, जसा पहिला तसाच आजही. निंदा का व्हायला लागली, समजावं याच यात काय केलं, बळ काढून घेतलं बळ. अशा प्रकारचं ते आहे. तुकोबराय म्हणतात, जेव्हा आसुडी तो दोरी तेव्हा खाली भूमीवरी पडे तेव्हा. यानं का दोरीला आसरा दिला रे दिला की भावली आपण काय होती पडते. यादवाकडून मारून घेतले सगळे. आणि आता पुन्हा काय करायला लागला, कुळाचंच निर्दळन करायची तो चिंतन करायला लागला. अग्नी कर्पूर खाऊन वाढे, कापुरांती अग्नी एवढे, तैसे यादवाच्या अति गाडीने आले रोकडे निदान. आता काय होतं, अग्नी काय करतो, कापुराला खाऊन घेतो, स्वतः राहत नाही आणि कापुरालाही ठेवत नाही. कापुराची वाती बस, पुन्हा काहीच नाही, तिथं राग सुद्धा शिल्लक ठेवत नाही. तसं अति गाढे असलेले यादव, त्या यादवांचा आता शेवट जवळ आलेला आहे. केळी फळे तो वाढी, फळपाके माळी झाड तोडी, तैशी यादव कुळाची शिक गाडी चढे रोकडी मरणार्थ. या विषयावर नाथ महाराजांनी गोड उदाहरण दिले. केळी लावतात माणसं आहे ना, तिला खत पाणी घालतात, हे करतात, सगळं करतात, आणि एकदा का फळ तोडून घेतलं की काय करतात, झाडच तोडून. तसं हा फळ काढून घेतलं की यानं आता ठरवलं यादवाच्या कुळाचं झाड काय करायचं, तोडून काढायचं. केळे फळे तो वाढी, फळपाके माळी झाड तोडी, तैशी यादव कुळाची शिक गाडी चढे रोकडी मरणार्थ. फळपाके फळ परिपाके परिमळी, ते घेऊन जाय माळी, तैशी चोकुळ कुळे फळे वनमाळी न्यावया तत्काळी सोयीची. फळ परिपाके परिमळी, जगदा का फळ परिपक्वतेला आलं की माळी त्या झाडाचं फळ काय करतो, तोडून घेऊन जातो. तसं यादवाच्या कुळाचा नाश करायचा देवाची आता इच्छा निर्माण झाली. अनंत बाहू प्रतापे यादव वाढले श्रीकृष्ण कृपे, त्वचे निधनाचे संकल्पन काळ रूपे शोभला. अनंत बाहू प्रतापे, खूप बाहुबळ होतं महाराज त्यांच्या, प्रताप होते यादवांचे. आणि ते कुणामुळे वाढले, श्रीकृष्ण कृपे यादव वाढले. कोणाच्या कृपेनं वाढले, ते कृष्णाच्या कृपेनं वाढले. तोची
तोची म्हणजे कोण? तोच श्रीकृष्ण, ज्यांनी कृपा यादवावर केली तोच श्रीकृष्ण. निधनाचे आणि संकल्पी. आता कशाचा संकल्प करायला आहे? यादव मारायचा. काळ रूपे क्षोभला, ज्यानं कृपा केली तोच काळाच्या रूपाने आता क्षुब्ध झाला. आतुरबळ अति प्रबळ वाढले जे यादव कुळ, ते वीर दे कोणी सकळ, असह्य केवळ श्रीकृष्णाशी. खूप बलवान यादव झालेले, अति प्रबळ झालेले असं यादवाचं कुळ वाढलेलं पाहिलं आणि कृष्णाला वेदना होऊ लागल्या की आता या कुळाचा काय करावा लागेल? नाश करावा लागेल. मग गेली अनेक धामा, याची प्रवर्तती अधर्मा, शिष्णोन्नत अति गर्वा महिमान मुख्य अकर्माने हेतू. का देवाचा असा हेतू होता? मी जर आता नेत धामाला निघून गेलो तर यादव अधर्मात प्रवृत्त होतील, बलवान येत आहे का नाही? आणि शिष्ण उदर गर्व यांना अति येईल आणि म्हणून आता यांचा नाश करावा. हे महत्बळे अति प्रबळ अतिरथी झाले सकळ, याशी अप्रतिमल दिग्मंडळ, या ते जमिता केवळ मी एकू. भगवंताच्या लक्षात आले महान बलवान येतात. मदबळे बलवान झाले, कोणाच्या बळान झाले? ते माझ्या बळानं बलवान झाले. तर महाराज यांच्या सोबत युद्ध करायला तिन्ही लोकात कोणी नाही माझ्याशिवाय. आता यांचा नाश कोण करू शकतो? फक्त मीच करू शकतो. देव म्हणतात दमिता केवळ मी एकू, मी एकू दमिता, मीच यांना दमन करू शकतो. हे नाटोपती इंद्राजी देवा, दैत्य राक्षसा का दानवा, शेखे निर्दाळावा यादवान मागोते मज तेव्हा पडेल येणे. हे इंद्राजी देवाला आठपत नाही, दैत्याला आठपत नाही, राक्षसाला आठपत नाही आणि मग यांना मारायला पुन्हा मला अवतार घ्यावा लागेल, यांचा नाश करायला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. तरी आताची आपली दिठी कुळ बांधू काळगाठी, ऐसा विचार जगजेठी निश्चय पोटी दृढ केला. तर आता एक काम करू ना, परत परत येण्यापेक्षा आता माणसं म्हणतात ना, आलोय ना सहज जाऊन पाहुणे भेटून पुन्हा घरून या, हे कारण बिमार असला तर कामात काम देऊ म्हणला, पुन्हा कशाला यायचा? यायचा नाश करूनच जाऊ ना. आता मारूच म्हणला सगळे यादव. कोणते यादव? त्याचे चुलते, बाप, भाऊ, पोर, नातू हे त्याचे यादव. म्हणजे काय दुसऱ्या गावचे नाही, सगळे त्याचेच येत नाही. यादव म्हणजे त्याचेच येत सगळे, त्यांनाच मारायचं म्हणे. आता यदुवंश वंशजाळी वाढली श्रीकृष्ण कृपा जळी, तेथे कृपेची इंगळे ऋषी शाप मिळी कपटे पडली. यदुवंशाचं हे वंशाचं जाळ कृष्णाच्या कृपेनं वाढलं होतं. कृष्ण कृपारूपी जळ आणि कृष्ण कृपारूपी जळानं ते जाळ वाढलं. त्याला पाणी कोणाचं होतं? कृष्णाच्या कृपेचं पाणी होतं. आणि काय झालं? कृष्णाच्या कृपारूपी पाण्यानं जे वंशाचं जाळं वाढलं होतं त्याच्यातच कृष्णाच्या आव कृपेचा इंगळ पडला. आता जाळं जळायला उशीर नाही, इंगळ पडला आता त्याचा आव कृपेचा. म्हणून आता काय केलं? आपलेच आपल्या हातात कसे मारावेत, हे का नाही? एकदम शस्त्र घेऊन आपले हाणता बी येत नाही ना. म्हणून काय केलं? ऋषी शाप मिळी कपटी पडली, कपट केलं. ऋषीचा काय मिळवला? शाप मिळवला. ते मुळी पेटले श्रीकृष्ण संकल्पे, धडाडले ब्रह्मशापे, ते स्वजन विरुद्ध रूपेन काळाग्नी कोपे नाशील. मुळी पेटली. पहिला जाळ कुठं पडला? मुळीवर पडला. मुळी पेटलं की जाळी पेटली. मुळीवर तो अवकृपेचा जाळ आणि महाराज ब्राह्मणाच्या शापाचा जाळ त्या मुळीवर पडला आणि मग ते धडा 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 पेटायला लागलं. त्यांच्या तेच विरोध करून काळ रूपी अग्नीनं त्यांचा नाश होईल. ऐसे यादव कुळ निर्दळन करून या सोय श्रीकृष्ण निरसोने नित धामा गमन सोरीला आपण करू इच्छे. भगवंताशी अशी आता इच्छा आहे, आपल्या कुळाचा नाश करावा आणि स्वतः आपण नित धामाला आता निघून जावं. यापुढे कुळ नासोनी आदरले तत्काळ आची विचारा दळण केला समूळ कुळक्षार्थ. मग यामुळे आपल्या कुळाचा आता नाश करावा आणि तात्काळ कुळाचा नाश करून आपण आपल्या आढळ स्थानी निघून जावं असं भगवंताने इच्छा केली. हे जे कार्य होय कैसे ते विचारीचे जगदीशे, ब्रह्मशापाचे निमिषेन कुळ आणायचे नाशे. मग ते विचार करू लागले का त्यांचा नाश कसा करावा, कसं मारावं यांना आता. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की ब्राह्मणाच्या शापानं काय होईल? यांचा नाश होईल. इतके हे जय सिद्धी जाय तै सरले अवतार कृत कार्य, मग स्वधामा यदुवरीन जावं पाहिजे सोलीला. आणि एवढं का कार्य एकदा शेवटला गेलं रे गेलं की आपला अवताराला येणं काय झालं? सफल झालं.
मला वाटलं आपणच मानतो का असं देव आहे तसं मानतो. आपण म्हणतो ना एकदा नातीचं लग्न झालं की आपलं जन्माला येणं सफल झालं. देव जेव्हापासून आलंय त्याच्यात काही मला वाटत नाही गैर म्हणून, नाही का? फक्त त्याचा विचार संवादी आहे आणि आपला काय आहे विसंवादी आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. गोबराय संतांनी सुद्धा म्हटले ना, एकदा का तुझी भेट झाली रे झाली की मग मला काही जगण्याची काय नाही, बस काम झालं पूर्ण आता, नाही का नाही. मग भगवंतानं पाहिलं तिला विग्रही सुंदर पूर्ण गुण कर्म क्रिया अति पावन जगदूत धारी श्रीकृष्ण ब्रह्म परिपूर्ण पूर्ण अवतार लीला विग्रही सुंदर. पण महाराज लीलेचा विग्रह करण्यामध्ये हा काय आहे परिपूर्ण आहे, सुंदर. यानंच लीला खेळतो, लीलेची खेळावा, त्यालाच खेळ खेळता येतात सगळे. गुण कर्म क्रिया अति पावन, गुण कर्म क्रिया अत्यंत याच्या श्रेष्ठ आहेत. जगाच्या उद्धाराकरता श्रीकृष्ण पूर्ण अवतार घेऊन आलेले आहेत, ब्रह्मच आहे जो सकळ मंगळा मंगळ पूर्ण जो का गोकुळे कामिनी रमण मोक्षाचे तारू सोय श्रीकृष्ण ज्याचे बरोबर पण अलौकिक मंगळा मंगळ पूर्ण. मंगलाचाही जो काय आहे मंगल आहे, माझं त्याचं नाव मंगल आहे. मंगला नाम मंगलम योग, तो मंगळामध्ये काय आहे मंगल आहे. त्याचं नाव सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, त्याचं नाव मंगल आहे, त्याचं रूप मंगल आहे, त्याचे गुण मंगल आहे, त्याच्या कथा मंगल आहे, त्याचं चरित्र मंगल आहे, त्याचं धाम मंगल आहे, नाही का नाही. तो ज्याच्या हृदयात राहतो ते शरीर काय आहे मंगल आहे, त्याचं सगळंच मंगल आहे का नाही. तिथं अमंगलतेला काय नाही प्रवेशच नाही. तो ज्या काळात तो आठवल्या जातो तो काळ सुद्धा काय होतो आणि पुण्यवंत जो उद्या अच्युत सर्व काळ, तो काळ मंगल होतो. आणि महाराज त्याच्या माणसं विचारतात पंचांग पाहतात की वाईट काळ किती वाजेपासून. तुकोबरायांनी सांगितलं पंचांगच पाहू नका, तुका म्हणे काळ देवाविन अमंगल. देवाविन जो काळ तो काय आहे अमंगळ. बस याचच नाही पंचांग म्हणजे नाही पंचांगाने मंगल दाखवलाय. मंगल दाखवला तरी अमंगलातला मंगल हे का मंगलाचा मंगल आहे. इथलं मुहूर्त अमुहूर्ताचाच मुहूर्त आहे ती, तो ना अमुहूर्ताचा मुहूर्त आहे ना. नाशक्याचं मुहूर्त असतंय का कुठं, नाशक्याचं मुहूर्त असतंय. मड फुकायला मुहूर्त लागतंय. ब्राह्मणाकडे चाललं का आम्हाला प्रिय फुकायचं, कोणत्या टायमाला फुका पाहायचं का. अरे जर संसारच प्रिय ते तर मग त्याचं मुहूर्त पाहणार पुन्हा काय करायचं. लागे देखता विटाळ, जगाला जग म्हणून पाहणंच विटाळ आहे, कारण ते अमंगळ आहे. बरोबर आहे का नाही, अमंगळ आहे. त्याच्यात काय एखादं मंगळ आहे, त्यात काही मंगल नाही. म्हणून काय देवाचं नाव ज्याच्या चित्तात येतो. एकदा नथुराम बाबा मला एका माणसानं सांगितलं आळंदी वारीलं आणि पौर्णिमेचा दिवस आणि चालले नावी बसलेली होती इंद्रायणीच्या कडीला. दुपारची वेळ होती. अरे म्हणजे मग दाढी करायची, कटिंग करायची. मग आता ते कोणतरी एक माणूस सोबत होता, तो म्हणला म्हणे बाबा आज पौर्णिमा आहे. हे म्हणले तुला काय कळतं पौर्णिमा तुला काय कळतं म्हणले. मला करायचं म्हणलं तर आता महाराष्ट्र काय केली, दाढी कटिंग केली आणि आंघोळ केली. इंद्रायणीचं सण मग आंघोळ केली, हरिपाठ घेतला, गंध लावला आणि आले. म्हणले येड्या, दाढी करणं पौर्णिमेला अमंगळ झालं, पण डबल आंघोळ हरिपाठ झाला हे किती मंगळ झालं. कारण तुम्ही म्हणजे ये आंघोळ करू देत होते का. म्हणजे बाबा आता पाहतच केली आंघोळ, डबल कशाला. अरे डबल आंघोळ झाली, डबल हरिपाठ झाला, गंध लावला, हे मंगळ झालं ना. मग अमंगळच नाही राहिलं ना ते, आहे का नाही. स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ रान अथवा घर एकांत लोकांत. म्हणजे रानात असो, घरात असो, एकांतात असो का लोकांतात असो, तर त्याची घडी आहे का नाही, अशा प्रकारचा आहे. म्हणून तो मंगळ आहे, पूर्ण मंगळ आहे. जो का गोकुळी कामिनी रमण, जो गोकुळामध्ये गवळणींना रममान करणारा तो श्रीकृष्ण आहे. मंगळात मंगळ आहे.
मोक्षाची तारू सोय श्रीकृष्ण ज्याचे महाराज म्हणून कथेत एवढं महत्व आहे. तुकोबारायांनी तर सांगितलं कथा कोण ऐकावी. महाराज आता ज्ञानी झाला तर त्याला कथा ऐकायची गरज काय, तर सगळंच माहिती आहे तुम्हाला, काय ऐकायची गरज आहे. तर ऐका कथा. महाराज त्यांनी सांगितलं, तुकोबाराय म्हणतात पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावे. नुसती नको ऐकू, पंडित झाला, वाचक झाला आणि पुरता पंडित वाचक झाला, नुसता असा ढिला ढालाय नाही झाला, पुरता परिपूर्ण तू झाला असेल तरी तरी कृष्ण कथा ऐके भावे. दूध साखर तुप दूध तुपा साखरे झाली या भेटी तैसी पडी मिठी गोडपणे गोड गोडावरी शेवी बापा. हा पहिलाच गोड झालेला आहे तू पंडित वाचक होऊन, त्याच्यावर पुन्हा गोड घे. दुधात साखर दूध तूप साखर झाली या भेटी, म्हणजे एवढा कथेला महत्व आहे. सकळ मंगळा मंगळपूर्ण लोका गोकुळे कामी रम. मोक्षाचे तारू सोय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण स्वयं मोक्षाचे तारू, स्वतः तो मोक्ष तारून नेणार आहे. तारू म्हणजे नाव, म्हणजे नाव वेगळी, तो हाकारणारा वेगळा नाही, तोच नाव आहे. या आईती नाव बसा, आहे का नाही. म्हणून बांधू विठ्ठल सांगडी अवघे जनगडी पोहून जाऊ पहिलं थडी. बांधू विठ्ठल सांगडी अवघे जनगडी घाला उडी बाईंनो. नाव सार्व आहे. अशा पराने परवे पण चांगल्या अलौकिक जे भक्त काम कल्पद्रोम मनोहर मेघ श्याम ज्याचे त्रिलोकी दाटुके नाम सोय पुरुषोत्तम शोभतो. जो भक्त काम कल्पद्रोम, भक्ताच्या इच्छा पूर्ण करणाऱ्यामध्ये जो कल्पवृक्ष आहे, भक्ताच्या काय करतो तो इच्छा पूर्ण. भक्ताच्या भक्ताच्या बोललेल्या इच्छा पूर्ण करत नाही, भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. जाणवनिया भाव करी अंतरीचे, अंतरीचे जाणवनिया करी, अंतरीतला भाव जाणून तू तसं कार्य करतो, नाही का नाही. पडिये देह भाव पूर्वी वासना. मनोहर मनाला हरण करणार आहे. मेघासारखा ज्याचा श्याम रंग आहे, ढगासारखा जो काय आहे मेघ श्याम. मेघ म्हणजे ढग, आणि ते बी ढग बिना पाण्याचे नाही, पण म्हणतो ना काळे ढग, त्या श्याम रंगाचा आहे. ज्याचे त्रिलोकी दाटुके नाम, तिन्ही लोकात ज्याचं नाम दाटून दाटून भरलेले आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. मागील विचारलं ज्ञानदेव कुशी निवृत्तीशी जाड आपली इच्छा विचारली की काय करावं, त्यांनी सांगितलं नाम घ्यावं. म्हणजे कुठं घ्यावं, ते म्हणतात कुठेही घ्यावं काय एका जागी. गगनाहुनी वाढ, किती मोठं आहे नाम, गगनापेक्षा हे काय आहे श्रेष्ठ आहे. स्वय पुरुषोत्तम, स्वतः तो श्रेष्ठात श्रेष्ठ असलेला पुरुष असा शोभायला लागला श्रीकृष्ण रूपानं. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी घोडवणी झाली वेडे, मदन पोटा आला बापुढे तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे काय कृष्णाचं सौंदर्य नाथ महाराज म्हणतात, लक्ष्मी घोडवणी झाली वेडे. लक्ष्मी उडली आणि काय झाली, वेडी झाली. वेडी पाय धुयाच्या नाही पात्र, पाय धुयाला तयार झाली, बोल झाली वेडी. मदन पोटा आला बापुडे, कामदेव स्वतः काय झाला, देवाच्या पोटाला आला. कोण आहे कामदेव महाराज, कामदेव कृष्णाला जो पहिलं लग्न झालं रुक्मिणी मातेशी, आणि त्यांना जो प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला, तो प्रद्युम्न म्हणजे साक्षात कामदेवाचा काय आहे अवतार आहे. आणि मग त्याच्या पत्नीची तिथे रतीची पुढे बियड झाली वगैरे ती कथा आहे. मदन पोटा आला बापुडे तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. मग इंद्रचंद्र हे तर सामान्य देव येत नाही का नाही, म्हणजे कामापेक्षा इंद्र खालचा आहे काय. अरे इंद्रा पडली भगे कामाने एवढा नाश केलाय त्याचा, तू का साधा आहे का काम. चंद्र झाला काळा, हे खालचे येते. ज्याचे त्रिलोक्य पावन नाम जो करी असुरा ते भस्म, तो बोले जे अवाप्त कामन भक्ता सुगम सर्वदा. ज्याचे त्रिलोक्य पावन नाम, त्याचं नामच एवढं पावन आहे की तिन्ही लोकात तेवढं श्रेष्ठ काही, त्याच्या नामा एवढं काही श्रेष्ठ नाही म्हणत. तिन्ही लोकात नाम श्रेष्ठ आहे, किंवा तिन्ही लोकात पावन करणारं नाम आहे. तीन लोकात पावन नाम, आणि ज्याने घेतलं त्याला तिन्ही लोकात पवित्र करणारं काय आहे नाम आहे. जो करी असुरा ते भस्म, जो राक्षसाला काय करतो मारतो, किंवा नामही असुराला भस्म करतो महाराज. आपल्या काम क्रोधाधिक असुरांना भस्म करायची पावर कोणाची, नामाचे. नामाचे काम क्रोधाचे विकार भस्म करायची पावर आहे नामात.
तो बोलीजे अवाप्त काम. तो असा श्रीकृष्ण त्याला बोलतात. कसा आहे तो? अवाप्त काम. त्याला कोणत्याही काय नाही, इच्छा नाही, पण भक्ता सुगम सर्वदा. भक्ताला सतत काय आहे? सोपा आहे. नाटात सुद्धा तुकोबर आहे म्हणतात, आम्हा सोपा, आम्हाला सोपा दैत्या काळ. प्रत्येका नाटक नाही ते अभंग दोन्ही आता ठेवणी कधी उभा विवाहासाठी कष्टराशीसाठी भक्ती काळजी विठ्ठला भागराशी माये बापा बहु कृष्ण केल्या कृपा आम्हाला सोपा दैत्या काळ कृतांत होता क्षीर सागरी मही दाटली असुरी म्हणून या घरी गवळीयाचे अवतार केला पुंडलिके गोवा तुझ पंढरीशी देवा तुका म्हणे भावासाठी आधी सांपडशी. आम्हाला सोपा, आमच्या करता सोपा आहे, भक्ता सुगम आणि सर्वदा कोणत्याही काळात त्रिलोकीचे बरवे पण बोलोनी श्रीकृष्णापाशी आले जाण ना कृष्ण रेषे बरवे पण शोभे संपूर्ण तिन्ही लोके. अरे तिन्ही लोकातला जो चांगलेपणा आहे तो आपल्या चांगलेपणाला विसरला कृष्णा जवळ आला का? अरे कृष्णामुळे त्या चांगलेपणा शोभत होती तिन्ही लोकात. जे चांगलं म्हणून येते कोणामुळे शोभत? कृष्णामुळे शोभत. चांगलं चांगलंच नाही, पण चांगलं म्हणून जे चांगलं वावरात आलंय ते कोणामुळं? कृष्णामुळे आलंय. जो सकळ सौंदर्याची शोभा, जो लावण्याचा अतिवालवा, ज्याची अंग संग प्रभान आणि शोभा जगाशी. सकळ सौंदर्याची शोभा, सगळ्या सौंदर्याला सुशोभित करणारा कोण आहे? कृष्ण आहे. सुंदर एवढा आहे की त्याच्यामुळे सगळं सौंदर्य शोभून दिसतं. लावण्याचा अतिवालवा, लावण्य जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याचा सुद्धा जो पती आहे. म्हणजे सुंदरता कोणामुळं आहे? कृष्णामुळं सुंदर आहे. सुंदरता त्याच्यामुळेच आहे. त्याच्यामुळे सुंदरता सुंदर आहे. तो नसला तर सुंदरता फुकावं लागते. अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे लेणे परी एकले आणि प्राणे. प्राण म्हणजे कृष्ण. सुंदरता काय करून देतात माणसं? भेटून देतात, भेटून जेवढी लावून फोन करून, कारण त्याच्यातला काय गेला? कृष्ण गेला. आहे का नाही? अशा प्रकारचे त्याच्यामुळे सुंदरता पतिव्रता आहे. त्याचे अंग संग प्रभा, त्याच्या अंगाचा संग केल्यामुळे जगात शोभा आली सुंदरतेला. काय सुंदरता सुंदर आहे का? जो हरिखाचा सोली हो हरी, जो सुख सुखावते परम सुख, ज्याचे विश्रांतीची देखण होय अत्यंतिक विसावा. हरिखाचा सोली हो हरिक. महाराज हरिक, हरिक म्हणजे आश्चर्य. आश्चर्याचाही जो आश्चर्य आहे, आश्चर्याचाही जो आश्चर्य आहे, सुखाचाही जे परम सुख आहे, विश्रांती जिथे विश्रांतीला येते, विश्रांतीचा जो विसावा आहे तो अमूर्त मूर्ती धारण की सकळ लोक लावण्य शोभा शोभा श्रीकृष्ण सोबत संपूर्ण साजिरा. अमूर्त मूर्ती धारण तो खरा कसा आहे? अमूर्त. रंग नाही, रूप नाही, अमूर्त आहे. पण मूर्ती धारण, तो मूर्ती काय करतो? धारण करतो. धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. तो मूर्ती धारण करतो. सकळ लोक लावण्य, सगळ्या लोकात जो लावण्यवन आहे. शोभा शोभवी श्रीकृष्ण, शोभेला जो शोभा असलेला श्रीकृष्ण आहे. सौभाग्य संपूर्ण साजरा ज्यांच्यामुळे साजरा आहे असा कृष्ण. घृत खिजले की विगुरले परी घृतपण नाही मुकले, तेवी अमूर्त मूर्ती सामावले परी ते संचले परब्रह्म. म्हणजे महाराज मूर्त परमात्मा, अमूर्त परमात्मा, सगुण आणि निर्गुण. त्या सगुण चांगला का निर्गुण चांगला? नाथ महाराज म्हणतात दोन्ही एकच. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण दोन्ही आहे ना. एको गोविंद रे. आपल्याला याच्यात नाटात बी म्हटले आगाय सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना. आगाय सगुणा निर्गुणा. सगुणा तूच आणि निर्गुणा सुद्धा तूच. सगुण निर्गुण दोन्ही तूच आहे. म्हणजे कशाप्रमाणे? नाथ महाराज म्हणतात निर्गुण म्हणजे घट्ट झालेलं तू आणि सगुण म्हणजे पातळ झालेलं तू. तू घट्ट काय आणि तू पातळ एकच ना. आहे का नाही? महाराज काय फरक पडतो त्यात? काही फरक पडत नाही. फरक पडत नाही. पण महाराज खायला सोपं कोणतं तूप आहे? वरणावर भाजीवर कोणतं घेतात माणसं? पातळ करून. म्हणून संतांनी घट्ट तूप पातळ केलं, कारण सोपं झालं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. पातळ तूप
सोपं आहे खायला. अशा प्रकारचं आहे. आवडी हे रूप. गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, अशा प्रकारचं ते आहे. म्हणून तयाशी देखील याची पुरे देखा देखील देखण्याची सरे पाहणे पाहणे पाहते निशी माघारे लाजून ओसरे सलेचे तया देखील याची पुरे देखा देखी देखण्याची सरे. तेव्हा काय एकदा परिपूर्णतेनं पाहिलं, परिपूर्णतेनं एकदा त्याला पाहिलं रे पाहिलं, डोळे भरून पाहिलं त्याला. देखण्याची सरे त्याला पाहणं हे दुसऱ्या पाहण्याला बंद करून टाकतं. दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मना बोध केला. मला त्याचं पाहणं असं आहे की दुसरं पाहणं. त्या रामायणात प्रसंग आहे ज्यावेळेला त्या नावाड्यानं केवट रामचंद्र प्रभूला पलीकड नेलं आणि पलीकड नेल्यावर 14 वर्ष रामचंद्र प्रभू आले आणि मग त्याची भेट झाली. वापस आल्यावर भेट झाल्यावर देव गेले तर त्या डोळ्याला पट्टी बांधली होती. त्यांनी सांगितलं डोळ्याला पट्टी का बांधली? त्यांनी सांगितलं कधीपासून बांधली विचारलं प्रभूनं. त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा नावातून गेले की मी लगेच डोळ्याला काय बांधली? पट्टी. त्यांनी सांगितलं पट्टी का बांधली? त्यांनी सांगितलं आजपर्यंत सोडली नाही का? ज्या डोळ्यानं देव पाहिला आता पुन्हा त्या डोळ्यानं संसार पाहायचा नाही म्हणून पट्टी बांधून ठेवली. आता तुम्ही आले तुम्हाला डोळ्यानं पाहायचं. त्याला जर आपण मग चांगलं पाहिलं तर आपण त्यालाही पाहतो त्याच्यात संसार पाहतो. त्याला पाहतो म्हणण्यापेक्षा त्याला पाहून संसार नाही पाहत, त्याच्यात काय पाहतो आपण? संसार पाहतो. अशा प्रकारचे त्याच्यात संसार पाहतो. महाराज पाहतो कोण्या दगडाची मूर्ती आहे का मी त्याच्यात संसार पाहणे. अशा प्रकारचे त्याच्यात काय पाहणे आहेच ते. पाहते निशी माघारेन लाजून ओसरे सलज्ज. महाराज पाहायला जो गेला तो पाहायला गेलेल्या सहित पाहणं आता माघारी येत नाही. जो पाहायला गेला तो पाहायला गेलेला त्याचं काय होऊन जातो? रूपच होऊन जातो. ती पाहणं लाजत माघारी यायला. लाजत येत नाही ती मागे, लाज वाटते त्याला माघारी यायची. म्हणजे एकदा त्याला पाहिलं की दुसरं काय पाहावं? दृष्टी घाली दिली कर आपण आपुले शेजार होऊन या परत सुखावे साचार श्रीकृष्ण रूपी. दृष्टी घाली दे ढेकर आपण आपुले शेजार. महाराज त्याच्यात एकदा का त्याच्या दृष्टी घातली की तृप्त करतो तो. ढेकर शब्दाचा अर्थ काय? तृप्त करतो. आपण आपुले शेजार आणि आपल्या शेजारी शय्यावर त्याला काय देतो? जागा देतो. आपण आपल्यासारखं करून घेतो. असं त्याचं पाहणं आहे. होऊन या परात्पर सुखावे साचार श्रीकृष्ण रूपी. आणि मग तो काय होतो? परात्पर पाहणारा होऊन जातो. परात्पर पर म्हणजे श्रेष्ठ आणि परात्पर म्हणजे श्रेष्ठातला श्रेष्ठ. अशा प्रकारचा तो आहे का नाही? मृत्यू लोकाच्या मानानं ब्रह्मादिक देव हे श्रेष्ठ आहे पण त्या श्रेष्ठामधलाही हा काय आहे? श्रेष्ठ आहे. श्रेष्ठात श्रेष्ठ अशा प्रकारचा तो आहे. ते स्वरूप तो होऊन जातो. श्रीकृष्णाची चाखली या गोडी रसस्वादो रसना सोडी जाय चाखणेपणाची आवडी चाखते दवडी चाकोनी. श्रीकृष्णाची गोडी ज्यानं चाखली एकदा त्याची गोडीची चव घेतली रसस्वादो रसना सोडी. या विषयाचा रस घेण्याचे रसनाच तो स्वाद सोडून देते, विसरून जाते. पुन्हा विषयाच्या रसात तिला काय येत नाही? रस येत नाही. एकदा का त्याचा रस टाकला, जोपर्यंत त्याचा रस टाकला जात नाही तोपर्यंत विषयाचा काय असतो? रस असतो. जोपर्यंत विषयाचा रस आपल्याला येतो तोपर्यंत त्याचा रस लागलेला नाही. जरी आपण म्हणत असलो म्हणून तो तुकोबाराय म्हणतात एक म्हणते आम्ही देवाची पै झालो आयशे नका बोलू पडाल पत्नी. कारण देव झालेलो सांगायला शिल्लक राहत नाही. तुम्ही सांगायले त्या अर्थी तुम्ही देव झाले नाही. देवाची पै रूपे तुमची या बापे न चुकी जन्म. तुमच्या बापाचा जन्म चुकायचा नाही असं काय म्हणताय तुम्ही? आहे का नाही? रसस्वादो रसना सोडी. रसाचा स्वाद ही जीभ काय करते? सोडून देते. विषयाचा स्वादच येत नाही तिला. जाय चाखणेपणाची आवडी चाखते दवडी चाकोनी. चाखणेपणाची आवडी जाय, याला सेवन करण्याची आवडच काय होऊन जाते? निघून जाते. असंच वर्णन
दयाची आरतीची भोगीत विषयी त्यजिले संत दया लागी विरक्त वनवासी जिठी सुनी दयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती आश्चर्यवत पश्यति कश्चर्येन आश्चर्यवत उदते तथैव चान्या आश्चर्यवच्यति मन्ये सुरेव आश्चर्यवच्यति मन्ये शृण्वेव एक अंतरिणी छेळ जेणे हारिता केवळ विसरले सकळ संसार जात विसरले विषय भोगत नाही का अरे विषय येते त्यांना आठवण नाही विषय भोगण्याचे काय संबंध आहे अशा प्रकारचं आहे ते नवल तेथीचे गोडपण अमृतही फिके केले जाण या परी रसना आपण हरिरसी संपूर्ण सकावे काय तिथल्या गोडीचं वर्णन करावं नाथ महाराज म्हणतात अमृतही फिके केले जाण त्या गोडी पुढे अमृतही काय आहे मग काय आहे भागवत सांगायला बसते शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि महाराज इंद्रादिक देव अमृत घेऊन आले महाराज आम्हाला कथा ऐकायची त्या अमृत घ्या कारण राजाला काय झालेला आहे शाप झालेला आहे आणि अमृत पाजा तो अमर होईल आणि आम्हाला कथा अमृत द्या शुकाचार्यानं सांगितलं नाही तुम्ही काय काचमणी आणून परीस घ्यायची गोष्ट करायला लागली अरे तुमचा अमृत अमर करत नाही काही दिवस जगवेल माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्याला अमृत म्हणणंही कमीपण आहे माऊली ज्ञानोबराय म्हणतात हे काळकुटाचे सहोदर मृत्यू घ्याने पेले अमर तरी देहाचे पुरंदर 14 जाती जो इंद्र दररोज अमृतच पितो ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात कशाचे अमर होतात नाही का नाही तर काय वायाच्या अमरपणाचा आभास त्याला अमरपणाचा त्याच्यावर काय आभास आहे ते खरं अमर करणार नाही कथा आहे खरं काय आहे अमृत आहे लागता श्रीकृष्ण सुवावो अवघा संसारोची होय वावो शेवटी श्रीकृष्ण सुगंध वावून घ्राणाशी पाहो आन आवडे लागता श्रीकृष्ण सुवावो महाराज एकदा का श्रीकृष्णाचा वारा लागला चांगला सुवाव नुसता वारा नाही चांगला वारा म्हणजे वाहटूळ काय त्या घुसला रे घुसला काय होतं त्याच अवघा संसाराची होय वाव सगळा संसार त्याला काय होतो मग मिथ्या होऊन जातो मिथ्या होतो आता इकडे येण्याच्या अगोदरच मी त्याची थोडीशी मुलाखत पाहिली काय मोठी काय पिक्चर मध्ये मोठी करते खूप मोठी होती भारतभर नावी मला नाव आठवण जस्मी असं काहीतरी नाव ती प्रेमानंद बाबाला भेटून आली आणि ते पत्रकाराची मुलाखत घेत होते आणि ते मोठी मुलाखत तर त्याच्यात ते विचारलं त्यांनी तर ती काय करत होती माहितीये का गदगद हसायची कधी तिथलं सांगून आणि लगेच क्षणात रडायची त्या मुलाखती रडायली की दोन्ही धारण बोलता येईल कंठ दाटून रडायची पुन्हा हसायची पुन्हा रडायची पुन्हा काहीतरी राधे राधे म्हणायची मी म्हणलं ही पागल झाली आता पागल झाली म्हणजे मेंटल नाही त्याच्या प्रेमात त्या काय झाली पागल कारण जो त्याच्या प्रेमात पागल होतो तो कधी काय बालनवत मदोन्मत आणि सांगितलं त्याच्या भावाच्या क्रिया कधी तो लहान लेकरासारखी क्रिया करतो कधी उन्मत्तपणासारखी आणि कधी पिशाच्यवत येड्यासारखी कधी काय करतो क्रिया करतो एकदा का त्याच्या मला काय तुकोबरायचा येळेश्वर गोड अभंग आहे पा तुकोबरायने एवढा गोड अभंग केलाय तुकोबराय म्हणतात जीव खादला दैवते येणे माझा पंचभूते येणे माझा महाभूते झोंबले निरुते काही करिता न सुटे माझा काय झाला येणे महाभूते जीव खादला पण त्या महाभूतानं पांडुरंग रूपी महाभूतानं काय खाल्ला माझा जीव खाल्ला म्हणजे जीव भाव खाल्ला माझा जीव वेगळा ठेवला नाही झोंबले निरुते चांगल्या प्रकारचं काय झालंय ते झोंबलं चांगलं झोंबलं का भूत जर चांगलं झोंबलं तर काही करिता न सुटे काही करता आता ते भूत काय होईना गेलं उभा अरण्यात काही करता सुटत मग त्या भूतानं काय नाही भूत लागलं की काय करतं मला एक लक्षात घ्या तुम्हाला एक सांगतो जेव्हा खरं भूत लागलंय का
सगळं जग त्याची निंदा करू द्या, तो कोणाचा ऐकणार नाही. त्याला कितीही संसारात वाढायचा प्रयत्न करा, तो वाढल्या जात नाही. आणि जर वाढल्या जात असेल तर त्याला खरं काय लागलेलं नाही. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ज्याला भूत लागले नाही त्याला वाढायचा प्रयत्न करू नका. आपला टाइम फुकट जात असतो, ती येत नसते ती, ज्याला खरं लागलेलं असतंय. आणि वाढल्या जात असेल तर मग त्याला खरं काय लागलं नाही, भूतच नाही लागलं. त्याला खरं भूतच नाही लागलं. काय केलं त्या भूतानं, अरे काय करावं म्हणले. आता एवढं गोड केले त्या तुकोबरायने त्याचं वर्णन एका स्त्रीच्या रूपानं. काय आता करू काय, नचले करिता उपाय, तो मासये बिघडा बिघड केली. या भूतानं काय केलं, काय करावं म्हणायचं विलास चालू ना. हे सख्यांनो, तुमच्या आमच्या संबंधात बिघडा बिघड करून टाकली. या भूतानं काय केलं, पहिलं कार्य, तू मासये बिघडा बिघड केली, बिघडा बिघड करून टाकली. बोलता दुष्यती मेव पडिले भ्रांती, आठवा चित्ती नये म्हणता मी माझे. भलतेची चावळे जनाव ध्येया वेगळे, जनाव ध्येय वेगळे, भलतेची चावळे. लोक म्हणते सोयाबीन शिपायची, ते म्हणते सप्त्याला जायचं. जनाव ध्येया चावळे, भलतेची चावळे. म्हणजे लोकांपेक्षा विरोधातच बोलणं चाललंय सगळं. जे भक्त आहेत ती विरोध आहे. चावळे नाठवती बाळे आप पर पारिखे, बाळे नाठवती. मला लेकर बाळही माझे काय होत नाही, आठवत नाही. आप पर सारखे नका. आता तुम्ही एक काम करा, ती भूत लागलेली स्त्री सांगते, एक काम करा, काय नका बोलू मज सये. तुम्ही आता माझ्यासोबत काय करू नका, बोलू नका. मज वचन नसाहे, कारण तुमचे शब्द आता मला सहन होत नाही. उद्धव बाबा नव्हते सहन होत शब्द आपले, का भूत लागलेलं होतं ना. वधू प्रपंचाच्या विषयी. मग काय करावं आम्ही, आम्हाला तुमच्या जवळ आवडतं. बैसल्या त्या राहे उद्या वाचा कुंटुनी, गप वाचा कुंटून बसा. तुमची बडबड इकडं करू नका. आम्हाला तुमच्याकडे यायचंय असं काही म्हणले त्या स्त्रीला, की आम्हाला यायचं तिथं भेटू, आपण तिथं भेटू. वैकुंठाला म्हणजे त्याच्या दरबारात भेटू. तुकोबाराय म्हणजे तो मा भेटी नाही, तुमची आमची तिथं भेट होणार नाही. का, तुमचा मार्ग वेगळा आहे, आमचा मार्ग वेगळा आहे. आम्हाला का ती भेट नाही. तुकोबाराय म्हणतात नाही झाली जीवेसाठी. तुम्ही साठलोट केलं नाही ना, जीव दिला नाही ना. आणि ज्यानं जीव दिला नाही तो त्याला त्याचं आपलं पद देत नाही. तो का म्हणे दृष्टी पहा जवळ आहे तो, आणि खरं जर पाहिलं तो आपल्या काय आहे जवळ. हे भूत लागण्याचा परिणाम आहे. ज्याला ते भूत लागलं महाराज, त्याच्या सगळ्या आशा काय होतात, तो संसार व्हावो होई. नाथ महाराज म्हणतात सगळा संसार त्याच्या करता काय होऊन जातो, मिथ्या होऊन जातो. संसारच मिथ्या झाला तर त्याला त्याचं आकर्षणच काय राहील, काय आकर्षण राहणार, काय आकर्षण राहणार आहे त्याचं, काही आकर्षण राहणार नाही. शेवता श्रीकृष्ण सुगंध वावो, घाणाशी पाहावं आननावळी. महाराज कृष्णाचा सुगंध एकदा का सेवन केला की घाणेंद्रियाला दुसरा सुगंध आवडत मिथ्या होऊन जात, आवडत नाही. वासु सुवासु सुमन ग्रहे घाता आणि घ्राण, कृष्ण मकरंदे दानन विश्रामा संपूर्ण सुख. ज्या वेळेला कृष्णाचा सुगंध त्याला प्राप्त होतो, ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण त्याच्या हृदयात वास्तव्य करतो, त्याला वास सुवास पुष्प हे सगळं घाणेंद्रियापासून त्याच्या लांब जातं. कृष्ण रूपी मकरंद त्याला मिळालेला असतो, त्याचा तिथे विश्राम, तो तिथे शांत झालेला असतो. जयाचे अंग स्पर्शे देह देही देह पण नाशे, अंगाची अंगाते कैसे विसरे अपेशे देह बुद्धी. ज्याचा अंगाचा स्पर्श झाल्याबद्दल बरोबर या देहात राहून सुद्धा तो देहाला काय होऊन जातो, देही देह पण नाशे. देहात असून देहाचा देहपणा काय होऊन जातो, नाहीसा होऊन जातो. अंगाची अंगाते कैसे विसरे, स्वतःला तो काय होऊन जातो, विसरून जातो. देहबुद्धी त्याची राहत नाही. कठीणाचे कठीणपणे गेले, मृदूचे मृदूपणे नेले. कृष्ण स्पर्शाचे केले, स्पर्शाचे केले स्पर्शत्व. कठीणाचा कठीणपणाही घालवला, मृदूचा मृदूपणाही घालवला. हे सगळं कृष्णाच्या स्पर्शाने केलं. आणि खरं असं झालं की स्पर्शाचे ठेले स्पर्शत्व. या स्पर्शाचा स्पर्शत्वपणाही तिथं राहिलेला, यावरच तो राहत नाही. दयाचे पठणे वाचा खावो वाच्य वाचकाचा.
नेती शब्दे पुसोनी साचा करी शब्दाचा निशब्दो. त्याच्या पठनाने वाच्य वाचकाचा ठाव जी आहे ती वाणी राहत नाही. वाचक आणि वाच्य हे वेगळं राहत नाही, एक होऊन जात. भूमी पाणी आणि शरीर वाच्य वाचक शब्द पुसून टाकून शब्द हे शब्दाचा शब्द भाव पुसून टाकून निशब्द होऊन जातो. बोलो बोलण्याची ठेले बोलते नेनो काय झाले. कृष्ण शब्द आयशे केले वाच्य ते नेले वाचे. बोलो बोलण्याची ठेले काय बोलावं, शब्दाचं बोलणंच काय होऊन जातं. अशी नय कुठे काय करावे. तुकोबाराय म्हणतात वाचा वाचत वाची. बोलणंच बंद पडलं. तुका म्हणे वाचा राहिली कुंठी. पुढे झाले चित्त समाधान. हे काय बोलणारे मला बोलणारे काय झाले, त्याचा बोलकेपणा निघून गेला आणि तो बोलणारच कुठे गेला त्याचा पत्ता नाही लागला. बोलणंही बंद पडून गेलं. कृष्ण शब्द आयशे केले. कशाने केलं, कृष्णाच्या शब्दानं केलं. कृष्णाच्या शब्दानं म्हणजे त्याच्या कथेनं केलं, त्याच्या नामस्मरणानं केलं. असं करता हे सगळं. वाच्याने नेले वाचिक. जो वाच्य परमात्मा आहे तो वाचिकालाही घेऊन गेला. चित्त चित्ताच पाय चित्तपणा विसरून जाय मग निश्चिंतपणे पायन कृष्ण चरणी राहिले. चित्त त्याचं चिंतन करत 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 महाराज चित्तच राहत नाही. चित्तच त्याचे पाय होऊन जात, पुन्हा वेगळं राहत नाही. चित्तपणाला ते काय होतं, विसरून जातं. चिंतन करायचंच विसरून जातं. मग काय करतं ते चित्त, निश्चिंतपणे पाहे कृष्ण चरण. कृष्णाचे चरण काय करतं, निश्चिंत होऊन आता निश्चिंतीने पावलो. चित्त निवांत राहील ध्यायी ती पावले विटेवरी. चित्त काय झाले, निवांत राहिले ना कोणते संकल्प तिथे येत. चरण निवांत राहिले. मन विकल्प मारण्याकरता संकल्प येत, पण संकल्प ही एक दिवस राहत नाही. चित्त मग तिथं भक्त तिथून पुढं कसं वागतात, आम्ही राहो त्याच्या इच्छे. म्हणजे स्वतः काय नाही तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. जसा ठेवील तसा ठेवील, त्याची इच्छा जशी असेल तशी असेल. त्याचं कोणतंही चिंतन करायचं नाही. चित्त चिंता चिंतन तीन रे आठवण. चिंतिताचे श्रीकृष्ण चरण ब्रह्म पूर्ण निज चित्त. चित्त चिंता आणि चिंतन हे वेगळं राहत नाही. चित्तच राहत नाही तर मग चिंतन चिंतन कुठून राहील. आता चित्त दोन कामं करतं, एक तर चिंता करतं नाही तर दुसरं चिंतन करतं. ज्याचं चित्त चिंतन करतं ते चिंता करत नाही, आणि ज्याचं चिंता करतं ते चिंतन करत नाही. दोन्ही एकदाच होतं, दोन्ही सोबत होत नाही. चिंता होईल नाही तर चिंतन होईल. चिंता ते पळाली गोकुळा राहिली आहे का नाही. कारण त्याच्या चिंतनात प्रवेश केला चिंता राहत नाही. एक मन तुझ्या बांधवाला वाटेता ते तुला येईल कैशी. एकच कोणतं एकच करत आणि दोन्ही करतो जमणार नाही. माळय हातात आणि घोरच वाढायचे सांगणार, दोन्ही होणार नाही. होईल कस काय होईल नाही. मी एका गोष्टी सांगू होता पारायण करताना बरं का. आपण पारायण करायला लागलो आणि जर सांगितलं तुम्ही म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही असा विचार करू जर सांगितलं आपण अय करो समजा घरचे काही हे काम करा रे पारायण करताना सांगितलं तर महाराज त्याचं उत्तर असं आहे की ते एकदम आलेलं नसता. तुम्हाला तुम्ही प्रयोग करून पहा. त्याच्या अगोदर जर आपण अभंग वाचत असेल तर 4-2 अभंगापासून त्या विषयाचं चिंतन चालू असतं. ढोर सुट्टीत काढू म्हैस सोडायची राहिली आणि मग 7-8 अभंग चिंतन होत होत मग गपकन ते बाहेर येतं ढोर सोडा रे. आणि तुम्हाला सांगतो याचा नुकसान काय तुम्ही नंतर विचार करा. ते सांगितल्यावर ते जे अभंग वाचले ना ते आपण डबल वाचा. आपल्याला वाटतं आजच वाचलेले आहेत का. कारण खरा जर त्याच्याशी एकाग्र झाला तर चित्तानं दुसऱ्याचं चिंतनच केलं नाही, विचारच केला नाही तर त्याच्या मुखातून ते कारण आवडे ते वृत्ती किरीटी आधी म्हणूनची उठी. मग ते वाचा देखी करायची. त्या अगोदर चाललं बोलतच असतं ते तेवढं चालूच असतं ते. आणि मग असं
असं असं असं करत ते तसं त्याचं तशात काय गेलं का म्हणून पाठ होत नाही. आपले जे पाठ होत नाही पारायणानं त्याचं कारण काय आहे? त्याच्यामुळं पाठ होत नाही. हरिपडले दिसत पाठ त्याच्यामुळे काही सदाशिव त्याच्यामुळे पाठ होत नाही तर पाठ म्हणायला काय अडचण नाही. पारायणात पाठ होतोच महाराज. कोणताही ग्रंथ 108 पारायण केले की तो मुख होत घेतो काय कुठं थोडंच. पण आपण 108 नुसते मापल जर केली तर मग होणार ती मग माया नाही झाली. मग मी तसं केलं तो तुम्हाला माहिती अवघड आहे. तुम्हाला सांगा पारायण येऊन असे आपण विचार करायचा. दिवसाचे 10 पारायण केल्यापेक्षा एकच आपण वाचला तर बस झाला. पण त्याच्याशी एकाग्र होऊन वाचलं ना तर काम झालं. मला तरी असं वाटतं बरं का पारायणाच्या वव्याचाच नियम करण्यापेक्षा अभंगाचा नियम करण्यापेक्षा टायमाचा नियम केला बघा. मला 100 आज 500 अभंग घ्यायचे 500 वव्या घ्यायच्या. ववीचा आणि अभंगाचा नियम केल्यापेक्षा टायमाचा नियम बरा. मी आज 2 तास वाचणार अभंग किती हो आणि वव्या बरी एक का होईना मला 2 तासात. पण वव्याचा आणि अभंगाचा नियम केला का ते पडते गोझा अंगावर इतकं रान घ्यायचंच बैल झाले म्हातारे इतकं रान घ्यायचंच. आणि आभाळ आलेलं का असलं म्हणजे आभाळ येणं म्हणजे फवारणारा येतो म्हणला होता. असं जर आभाळ आलेलं असलं ना मग बाबा बाबा त्याचे शब्द कोणते शब्द कोणत्या कुणीकडे घुसत येत वसन काढायचं वसन काढत नाही. दडदड आणि मला झाल्यावर असं वाटतं मोकळा झालो आता या म्हणजे जसं आपल्यावर संकट आलं. टायमिंगचा नियम बरा आहे. काना मात्रेचा वेळ लागत नाही. टायमिंगचा नियम बरा आहे. टायमिंगचा नियम बरा आहे. तेव्हा खरं जर एकाग्र झालं ना मला तर काहीच टायमिंगचाही मेळ लागत नाही. खरं जर काय झालं एकाग्र झालं आपण होत नाही म्हणून त्याची काय अडचण. मग आपल्या चिंतेचा घडी पाहिली त्या पारायणात मजाच नाही. कुशाल गुंडाळून ठेवायचं आणि झोप घ्यायचं. म्हणजे झोप घेतलेली स्वयंपाक होतो करायचं नाही. खरंच पण टायमिंगचा नियम पाहिजे थोडाफार का होईना पण टायमिंगचा पाहिजे. एक का आपण होईना मग त्याच्या शब्दाचा अर्थ त्याच्या पुन्हा 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 वाचते जमते. आणि त्याच्यात तशी गोडी आहे बरं का. फक्त आपण त्या गोडीत पोहोचत नाही. त्याच्यात तशी आकर्षण करण्याची काय गोडी एकदा जर त्याची लागली की मग ते होते का नामामृत गोडी वैष्णवा लागली. आणि ती अभ्यास येणं चुकवून ते त्याचा आपल्याला काय करावा लागतो अभ्यास. चित्त चिंतन करायचं काय होऊन जात विसरून जात. कृष्ण चरणी राहे निवांत. चिंतिताची श्रीकृष्ण चरण ब्रह्म परिपूर्ण निज चित्त. चित्त ब्रह्म होऊन जात. आता काय चिंतन करेल कशाची चिंता करेल ब्रह्म होऊन जात. ते नवलतायाचा पदक्रम पाहता परुषे कर्म कर्म मग कर्म करता क्रियमान करी निभ्रम पदरजे. नवलतायाचा पदक्रम काय त्याच्या पायाचा पराक्रमी म्हणतात. पायाचं नवले पाहता पारुषे कर पाय पायले तुका म्हणे त्याचे पाहिल्या पाय मग कर्म ना सुखच निघून जातो. त्याच्या पायाचं महत्व आहे. कर्म करता क्रिया हा सगळा भ्रम तिथं काय होऊन जातो नाही. संसाराला भ्रमच आहे ना. कर्म वेगळं करता वेगळा क्रिया वेगळ्या आपल्यावरती हे आलेलं काय म्हणतात ते आपल्याकडे गोड शब्द आहे पहा कर्म करण्याला. आपल्या आम्हाला काय संसार करायची इच्छा आहे का हो. पण हे आमचे कर्तव्य पार पाडावं लागलं. कर्तव्यच हे मग आपण नाही करत तर कोण करत. ते कर्तव्यच भ्रम आहे. जीवा जीव येतो संसारच भ्रम येतं. कर्तव्य कुठून येतात असं संसारच भ्रम आहे. मग संसारातलं कर्तव्य किती खरं असेल नाही का नाही. खरं कर्तव्य आहे की भगवंताचे पाय जोडणं हे खरं जीवनाचं काय आहे कर्तव्य आहे. ते जर केलं नाही बाकीचे सगळे कर्तव्य केले
तर त्याचा काही फायदा होणारा साधावा तो देव सर्वस्वाचे साठी साठी म्हणजे बरोबरी साठं लोट सर्वस्व द्यावं आणि काय घ्यावा देव देव घ्यावा. मग कासयाने पुन्हा संसार. नाही की नाही? मग पुन्हा कशाला काय कर्तव्य कर्म अशा प्रकारचं. पण कर्तव्य कर्म मला त्याचा काय आता सांगतो मी त्याचं त्याच्यामुळे आपल्याच आपलं कर्तव्य कर्म आपण केलं ठीक आहे, पण नातं याचं बी आपल्यावरच येतं ती स्वतःशी वाव पडायची. पाहता पाऊलाचा माग नवल तयार म्हणजे एक माणूस म्हणजे मला तुम्हाला पोरग पाहिजे. मी म्हणलं तू 2-3 येतो तू फजिती पाहिली म्हणून मला वाटायला नकोच. फजिती का फजिती हे मग असल्यावर जर एवढी फजिती येतं त्याच्यापेक्षा खरंच मला माणसं काय म्हणते तर पोरासाठी करून ठेवायला. मग पोरासाठी करून ठेवण्यात जर जन्म जात असेल तर त्याच्यापेक्षा पोरग नसलेलं बरं. आणि मी नाथ भागवत पुढे मी असं गुरमुरून नाही बोलायला अजून असा विचार करतो मी नसलेलं बरं त्याच्यापेक्षा काय करायचं. त्याच्यासाठी जर आपलं जीवन फुकट जात असेल तर त्यापेक्षा नसलेलं बरं. नसलेलं बरं खरंय महाराज नसलेलं बरं. आणि म्हणून मी कोणाकडे जात नाही मग लय वापर येतात ऑफर चालू आहे. कोणी म्हणते मी नारळ देतो कोणी म्हणे मी काय करतो ती पंढरपुरात भेटतात बाबा कोणतं ऑफर चालू आहे. हे तुम्ही कालच म्हणले ना म्हणजे ते बाबा म्हणला काही जात लय म्हणे खरंच परत मी अंत्यकरणातून इच्छा नाही काय त्याची बंद पडलंय आपल्या एखाद्या लगे त्याच्यासाठी जीवन फुकट घालवणं. कोणते मला काय गोमचे आपल्याकडे शब्द आहेत आता त्याचा निराशच होते. ते काय गोमचे शब्द आहेत म्हणून परंपरा चालवायला पाहिजे. परंपरा कोणाची परंपरा कोणाची देवाची आणि चालवायची कोणाला देवाला. एक जण म्हणे महाराज परंपरा चालली पाहिजे म्हणून पोरग पाहिजे. म्हणलं होतो बाबाला पोरग नाही का आपल्या बाबाने ठेवलंय का पोरग झालं की ते परंपरा चालविलात परंपरा बुडवायला का ती होईल होणार नाही. उद्धव बाबाला पोरग नाही का दिटी चालवायला का काय चालली परंपरा उद्धव बाबाची का बुडवली. मग बुडवणार जर झालं तर मग हाणून घ्यावा का बॉम्बला. मला काय संताची मागणी ऐसा पुत्र देई संता आवडीच्या पंढरीनाथा याचा तर ऐसा पुत्र देई की ज्याला पंढरीनाथाला ज्याची आवड असेल ज्याला कोणाची आवड असेल पंढरीनाथाची आवड अशा प्रकारचं ते काय त्याचं त्याची गोष्टी. पाहता पाऊलाचा माग दया नवल तया पदक्रम पाहता पारुष कर्मा कर्म कर्म करता क्रियमान तरी निर्भ्रम पद रजे. मला तो अशा निर्भ्रम ठिकाणी पद स्थापित होतो आणि त्याच्या ठिकाणी कर्म ना करता ना क्रिया ह्या भ्रमातल्या कोणत्याच गोष्टी राहत. पाहता पाऊलाचा माग सुटते कर्माचे लाग कर्माचे मुख्य माया अंगणतेचा विभाग उरून येते. पाहता पाऊलाचा माग त्याच्या पाऊलाचा माग पाहता म्हणजे त्यांना सांगित पावलाचा मार्ग म्हणत आपण नेहमी ऐकतो की संताच्या मार्गाने जायचं संताच्या मार्गाने जायचं म्हणजे कोण्या मार्गाने जायचं पंढरपूरला होतो बाबा ज्या मार्गाने गेले तो संताचा मार्ग तेवढा मर्यादित नाहीये. महाराज कालच मी राजेंद्रदास महाराजांच्या मुखातून ऐकलं. राजेंद्रदास महाराजांनी सांगितलं संताची सिद्ध अवस्था कधी जीवनात पाहू नका साधक अवस्था पहा. जर सिद्ध व्हायचं असेल तर आपण आज साधकही नसतो आणि अवस्था कोणती पाहतो सिद्धाची पाहतो. अरे ती सिद्धाची अवस्था आहे. तुकोबारायाला देव भेटल्यानंतर तुकोबाराय नाही पाहायचे. मिरची काय गेले तेव्हा काय केलं मीठ काय गेले तेव्हा काय केलं दुष्काळ पडल्यावर तुकोबारायांनी काय केलं मुलगा पत्नी मेल्यावर तुकोबारायांनी काय केलं ही अवस्था आपण बघायची. आपण नाही पाहायचं काय खातो आम्ही हना नागुंजी लागली ही नाही अवस्था. ही सिद्धाची अवस्था झाली. साधक अवस्था पाहिजे साधकांना साधक अवस्था. म्हणून आपल्याला जे गात्यात संशय येतात ते त्याच्यामुळेच येतात. आपण साधकही नसतो ना अवस्थेचे कोणी अभंग असतात सिद्धाचे वाटतं आपल्याला तर ही अवस्था नाही आपण साधकही नाही आहे का नाही. म्हणून त्याची अवस्था वेगळी. अरे संताचा मार्ग देवाचा मार्ग याचा अर्थ त्यांनी जे सांगितलंय त्या रस्त्यावर चालणं हा त्यांचा काय मार्ग आहे. त्यांच्या रस्त्यावर चालणं. उद्धव बाबा आपल्या डोळ्यात नंतर काय करत होते ते जीवनात कधीच नाही पाहायचं. उद्धव बाबांना तारुण्यात काय केलं ते पाहायचं. जर उद्धव बाबा व्हायचा असेल तर अशा कडा हातात कोयतं घेतलं जाळ्या आणल्या तशाच्या मायेच्या जाळ्या आणल्या मग तुम्ही म्हणता काकुऱ्याची गेलं तोडले काय आम्ही तोडतो
मायेच्या डाळे काय केले, तोळले ना जरा तोळल्या ना मायेच्या, आणि त्या आपल्याला तोळल्याशिवाय आपण त्यांच्या पदावर जाणार नाही. कसं काय जाऊ शकत, नाही जाऊ शकत महाराज. असं म्हणतात. त्या दिवशी तुम्ही मला म्हणले की ते म्हणले संसार केल्या परमार्थ होते, मग विश्वनाथ बाबा कसा केला, दिवसभर काम करायचे आणि परमार्थ देवही मिळवला, संसार केला. विश्वनाथ बाबांना कसं मिळवलं म्हणलं, विश्वनाथ बाबा शेवटी जाताना काय म्हणले, मी तर नव्हतो ऐकलं पण तुम्हीच लोक सांगता, काय म्हणले की मी चुकून आलो, मी काय झालो, चुकून आलो म्हणजे त्या जड भारतासारखं काहीतरी थोडंफार चुकलं आणि म्हणून येणं लागलं. योग भ्रष्ट महात्मा होती ती, आहे का नाही. आणि जर तोच परमार्थ तसा झालाच असता खरंच, मग तुकोबर आहे भंडाऱ्यावर तयार गेली, नामदेव महाराजांनी कशाला केलं, नथुराम बाबा, उद्धव बाबा, अनेक संत हे कशाचा संसार कशाला सोडायला सांगितलं असता. मग संसार संगे परमार्थ जोडी आहे काय घडे जाणं ते घडग्याच्या आळा अवघी सगळं घडत असतं का. अर्थी परमार्थ पैसा घडवू शकेल. अर्थी म्हणजे इच्छा, संसाराच्या इच्छा आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी घडणार नाही. कशा घडतील. अरे जे योग भ्रष्ट असतात त्यांचं काम झालेलंच असतं, फक्त त्यांना तेवढा टाइम कसा तरी काय करायचा असतो. एक योग भ्रष्टाचे लक्षण त्याचा प्राचीन संस्कार जाण उपजून येदी द्यावी. पूर्वीचा संस्कार असतो, देह अभिमानावर काय होऊ देत नाही, येऊच देत नाही. आता एक सांगा, झाड लावले त्याला काठी लावली, बरोबर आहे, काऊन शेळ्या खाती. पिपळाचं वडाचं झाड लावलं शेळ्या खाती, म्हणून तो मोठा वृक्ष झाला, मग तो त्याला काट्या लावू लागला. मला काऊन म्हणेल शेळ्या खाती. अरे त्याला हाती बांधला तो तिनं, आता तर शेळ्या खात असतात का त्याला, त्या शेळ्या खात असत्या का. भीती कुठं लोक असते, लहान एकदम विशाल वृक्ष झाल्यावर त्याला शेळ्या काय, त्याला बोकड काय खाणार आहे त्याला, कारण तो त्या खाण्याच्या मोडण्याच्या काय झालेला असतो, गेलेला असतो. तसं असतं. त्याच्या पावलाचा माग पाहता, म्हणजे त्यानं जे गीतेत सांगितलं, भागवतात सांगितलं, त्या मार्गाने चालत असता तुटती कर्माचे लाग, जे आपल्या मागे कर्माचं लिगाड लागलेलं आहे ते सगळं काय होऊन जातं, तुटून जातं. कर्माचे मुख्य माया अंग, कारण कर्माचं मुख्य अंग म्हणजे माया आहे. कर्म कुठून निघालं, माये, तिचा विभाग करून येते. मग मायाच राहत नाही तर मायेपासून झालेलं कर्म कुठं राहील, आहे का नाही. महाराज, गरोदर स्त्री वारली गेली तर तिच्या पोटात जरी राहिलं हे म्हणायचं काही कारणच नाही. गरोदर स्त्री गेली तिचं ते गर्भही काय होतो, आपोआप निघून जातो. तसं मायाच गेली तर मायेच्या पोटातला गर्भ हे कर्मन आकर्मण हे कुठं शिल्लक राहिले, काही नाही. गाई मागेल कृष्ण पावले, पाहता कर्म कर्तनीशी गेले, अकर्म म्हणणे नाही उरले नाहीशे कर्म केले निष्कर्म. गायीच्या मागे श्रीकृष्णाची जी पावलं आहे ती पावलं पाहिले की कर्म कर्तेपणासह निघून जातं, कर्त्यासह कर्म निघून जातं, अकर्मही तिथं शिल्लक राहत नाही. असं निष्कर्मी अवस्थेला त्याचं जीवन प्राप्त होतं. दयाचे आणि कीर्ती श्रवणे, श्रोतानुरे श्रोतेपणे, वक्ता पारुषे वक्तेपणे, श्रवणे पावणे परब्रह्म. दयाचे आणि कीर्ती श्रवणे, त्याच्या कीर्तीचं श्रवण ऐकलं रे ऐकलं, त्या भगवंताच्या कीर्तीचं श्रवण ऐकलं, त्याच्या कथा त्याची कीर्ती ऐकली. श्रोता हा श्रोतेपणानं शिल्लक राहत नाही, तो काय होऊन जातो, कृष्णच होऊन जातो. वक्त्याचा वक्तेपणही उरत नाही. फक्त श्रवणानेच परब्रह्म रूप भगवत रूपाची काय होते, श्रवणे पावने परब्रह्म, परब्रह्म पावने श्रवणे. श्रवणाचे विषय बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोगदायी दूध साखरे तरी कडुनिंब का प्यावा, आहे का नाही. जर श्रवणानं सगळं होत असेल तर बाकीचे कुठाने करण्याची गरज काय. श्रवणी परीक्षिती उदाहरण दिलं. अशा प्रकारचं हे श्रवण आहे आणि त्याच्या त्या कीर्तीचं ते श्रवण जर केलं तर तो कृष्ण रूपच होऊन जातो. अशा प्रकारचं वर्णन केलं. बाकीचा विषय कुंडली कौर